एकदा या पद्धतीने सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करा. न आवडणाऱ्यांनाही ही भाजी नक्की आवडणार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले सोयाबीन गरम पाण्यात टाकून 10 मिनिटांसाठी भाजायला झाकून ठेवून द्यायचे. आता मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे गॅसच्या फ्लेमवर भाजायला ठेवते. एकदा त्या कांद्यांना थोडंसं ठेचून घ्यायचं जेणेकरून ते लवकर भाजतात. आता पुढे आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात 5-6 लवंगा, 5-6 तेजपत्ते व थोडीशी दालचिनी व जिरे घालून त्याचा जाडसर मसाला वाटून घ्यायचा. आता कांद्यासोबत मी थोडंसं खोबरं पण भाजून घेते. आता इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेते. आता इथे माझे कांदे पूर्णपणे भाजून झालेत. आतून एकदम परफेक्ट शिजलेत ते. आता कांदा, कोथिंबीर व खोबऱ्याची मी बारीक पेस्ट करून घेतली. आता मी अद्रक, लसूण छान बारीक कुटून घेते. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी कढईत तेल घेते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता. या गरम तेलात 1 चमचा मी मगाशी बनवलेला मसाला टाकते. यात 1 चमचा बेसन घालते. ते छान फ्राय करून घेते. यात लसूण अद्रकची पेस्ट टाकून हे सर्व छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेते. आता यात आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचेत, म्हणजेच काळं तिखट, कांदा लसूण मसाला, लाल तिखट व धनेपूड आणि हळद हे पण छान फ्राय करून घ्यायचे. जितकं छान फ्राय करणार तितका छान फ्लेवर भाजीला येणार. त्यानंतर 1 कांदा मोठ्या स्लायसेसमध्ये चिरून ॲड करायचा आहे. आता यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करून छान मिक्स करून 2 मिनिटे शिजवून घ्यायचे. ते पण झाकून शिजवायचे. आता तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटले भाजीला. व आता हे 2 मिनिट आपल्याला आणखीन छान शिजवून घ्यायचे. त्यानंतर हे कढईला खाली चिकटू नये म्हणून सतत ते हलवत राहायचे. त्याच्यानंतर आता सर्वात शेवटला आपण भाजलेला कांदा, कोथिंबीर व खोबऱ्याची पेस्ट टाकून छान फ्राय करून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी पण ॲड करून घ्यायचे व आपापल्या चवीप्रमाणे मीठ टाकून ते 2 मिनिटे झाकून शिजवून घ्यायचे. आता मी इथे ती पेस्ट ॲड केलेली आहे आणि ती पण मी छान फ्राय करून घेते. तुम्ही पाहू शकता. आता त्याला 2 उकळी फुटू द्यायच्यात आपल्याला. ते पण आपल्याला छान झाकूनच शिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकताय अगदी परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे. आता इथे मी सोयाबीन ॲड करणार आहे. त्यासाठी मी सोयाबीन कट करून त्यामध्ये ॲड करणार आहे. कारण अख्खं मोठं सोयाबीन मला त्यामध्ये नाही ॲड करायचं, ते आम्हाला आवडत नाही म्हणून. आता मी इथे सोयाबीन कट करून घेते आणि आता यामध्ये मी सोयाबीन ॲड करणार आहे ग्रेव्हीमध्ये. आता इथे हे पण आपल्याला छान शिजवून द्यायचे, कारण सोयाबीन ग्रेव्ही पिईपर्यंत शिजवायचे. त्यानंतर छान ज्युसी असे सोयाबीन बनतात आणि भाजी पण एकदम छान लागते. जास्त काही नाही, 2 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान तेल आलेलं आहे आणि ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं जास्त पाणी पण ॲड करू शकता. पण मला हे असंच ह्याच कन्सिस्टन्सीला ठेवायचं आहे म्हणून मी एवढंच पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पहा भाजी आपली रेडी झालेली आहे. आता इथे आपली सोयाबीनची एकदम आगळी वेगळी भाजी तयार आहे. जे लोक नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे हा. मी पण प्युअर व्हेजिटेरियन असल्याने सोयाबीनचा इनटेक आठवड्यातून 2दा आम्ही करतोच. कारण की सोयाबीनमध्ये प्रोटीन, आयर्न आणि झिंकचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने व्हेज लोकांसाठी ते एक बेस्ट ऑप्शन ठरते. तर आता इथे मी आणि सायशा मस्तपैकी गॅलरीमध्ये जेवणाचा स्वाद घेतोय. तिला ही भाजी खूप आवडलेली. आता इथे आम्ही छान जेवण एन्जॉय केलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि बाय.